सोलापूर महापालिकेतील 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा अशी मागणी सोलापूर महानगरपालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनने केली आहे। महापालिकेतील विविध संवर्गातील 249 बदली रोजंदारी कर्मचारी आणि 16 वाहन चालकांना सेवेत कायम करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले, सचिव विठ्ठल सोनकांबळे, कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू, खजिनदार अरुण म्हेत्रे, रामचंदन शिवे, सतीश कांबळे यांच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलं। याबाबत अधिक माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि कामगार नेते बापू सदाफुले यांनी दिली। आम्ही आयुक्तांना भेटलो। जो मागच्या 1 वर्षाखाली जीबीमध्ये महापालिकेमध्ये जो ठराव झाला आपले सर्व कामगार कायम होण्याकरता, तो ठराव आयुक्त साहेबांनी प्रशासनाकडून महाराष्ट्र शासनाकडे पाठवला। अद्याप महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये कुठेही लक्ष घातलं नाही। त्यामुळे आज आम्ही सर्वजण युनियनच्या वतीनं आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांनी म्हणजे हे बाब गंभीर आहे, याच्यामध्ये ते देखील लक्ष घालतील। त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या आमदार जे आहेत प्रणिती शिंदे यांच्यामार्फत तुम्ही थोडं तिथं जोर लावा भाऊ, आम्ही देखील तुमच्याबरोबर आहे। त्यामुळे आत्ता आम्हाला कळालं की आपली फैल कुठं आहे, काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे, त्या अनुषंगाने आपण आता सगळे कामाला लागू। 249 कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाठवून 1 वर्ष झालेले आहे, त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। आत्ताच आयुक्त साहेबांना आमच्या सर्व मार्गदर्शनाने विचारलं तर आयुक्त मॅडमने आता सांगितले की 249 कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सामान्य परिषद विभागाच्या 2 अधिकाऱ्यांना आपण पाठवलं होतं। त्या अधिकाऱ्यांना परत एकदा आपण तिकडे पाठवू आणि कामाला गती देऊ। या ठिकाणी आज आयुक्त साहेबांनी एक सकारात्मक भूमिका या 249 कर्मचाऱ्याबद्दल घेतलेली आहे। प्रश्न मार्गी लावू असं आमदार लोकप्रिय प्रणिती शिंदे यांनी आमचे मार्गदर्शक माननीय चेतन भाऊ नरोटे यांना सांगितलेल्या सूचनेप्रमाणे भाऊ आज आले आणि आयुक्तांना भेटले आणि हा 249 कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून। या प्रसंगी ट्रेड युनियनचे पदाधिकारी, बदली रोजंदारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।